1 जानेवारी आमच्यासाठी जरा जास्तच खास आहे, कारण त्या दिवशी नवीन वर्षाची तर सुरुवात होतेच, पण सोबतच आमच्या प्रिन्सेसचा बर्थडेसुद्धा असतो. तर आज आहे 31 डिसेंबर आणि आज आम्ही मनूचा मिडनाईट बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. त्या अगोदर तनूसोबत ती खेळण्यामध्ये बिझी होती. म्हणलं चला मी माझी कामं करून घेते, ज्यामध्ये तनूने सुद्धा मला बऱ्यापैकी मदत केलेली आहे. आता न्यानू आणि भैयासुद्धा येणार आहेत. नाना आणि तनूच आलेले आहेत फक्त, आणि त्यामुळं मग मी इथे जेवणाची तयारी करत होते. खरंच मुलं इतकी पटापट मोठी होतात, म्हणजे रोजचे रोज वाढताना ते आपल्याला कधीच दिसत नाही, पण जेव्हा ते 1 वर्ष उलटतं किंवा 6 महिने उलटतात आणि त्याच्यानंतर आपण त्यांना बघतो ना, की असं वाटतं बापरे किती लवकर मोठी होत आहेत. आणि त्या उलटच जेव्हा ते आपल्याला रात्रीचं जागवतात, खाण्यासाठी त्रास देतात किंवा बाकी काही गोष्टींसाठी त्रास देतात, तेव्हा किती चिडचिड होते आणि त्यावेळेला असं वाटतं की अरे पटपट मोठा हो आणि अजिबात मला त्रास देऊ नको किंवा तुझ्या गोष्टी करायला शिक. पण खरंच ही आत्ताची जी फेज आहे ना, तर ती पुन्हा काही येणार नाही आहे. त्यामुळे एन्जॉय करा हा मोमेंट आणि सोबतच गो विथ द फ्लो. सो मनूची आणि सावीची सुद्धा इथे मस्ती चालू होती. त्याच्यानंतर माझ्या गोड परीला असं छान छान तयार केलं आणि त्यानंतर मग आम्ही केक कटिंग करायला घेतलं. त्या अगोदर रूम दाखवते अशी काहीशी दिसत होती. मनूला लागणाऱ्या किंवा तिच्या उपयोगाच्या किंवा तिला आवडणाऱ्या काही गोष्टी आम्ही तिला गिफ्ट केल्या होत्या. केक कटिंग तर केलं, पण त्याच्यानंतर तिला असं वाटत होती की मला एवढं स्पेशल का फील करत आहेत, म्हणून तिला इतकी मज्जा वाटत होती की बस. केक कटिंग केला आणि त्याच्यानंतर तिने केक कोणालाच खायला दिला नाही. तिला फक्त एकटीला केक खायचा होता आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.